विद्यार्थी मित्रांनो, आपण सध्या आपलं राज्यशास्त्राचं दुसरं प्रकरण निवडणूक प्रक्रिया या संदर्भामध्ये माहिती पाहतोय. मागच्या तासिकेला आपण निवडणूक आयोगाची कार्ये या संदर्भामध्ये माहिती पाहिलेली आहे. आजच्या तासिकेला आपण 3 मुद्द्यांचा विचार करणार आहोत. एक, आपल्या भारतातल्या मतदारसंघांची पुनर्रचना. दुसरा आहे, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया किती टप्प्यांमध्ये चालते साधारणपणे. आणि तिसरा आहे, आचारसंहिता म्हणजे काय. अशा 3 मुद्द्यांच्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार आहोत. सर्वप्रथम पाहूया आपण मतदारसंघाची पुनर्रचना म्हणजे काय. याच्यावरती 2 गुणांसाठी टिपा लिहा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि याच्यावर रिकामी जागा पण येऊ शकते. म्हणजे 2 रिकाम्या जागा या मतदारसंघाची पुनर्रचना या मुद्द्यावर तयार होतात आणि 2 गुणांसाठी टिपा लिहा सारखा प्रश्न सुद्धा याच्यावरती विचारला जाऊ शकतो. पहा, निवडणुका घ्यायच्यात म्हटल्यानंतर जसे उमेदवार महत्त्वाचे असतात, जसे मतदार महत्त्वाचे असतात, जसे राजकीय पक्ष महत्त्वाचे असतात, त्याच पद्धतीनं मतदारसंघ त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे असतात. निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना मतदारसंघातूनच निवडून यावं लागतं. त्यांना निवडणुकीला उभे राहण्याची संधी ही मतदारसंघाच्या माध्यमातूनच मिळत असते आणि मतदारांना सुद्धा मतदान करण्याची जी संधी आहे, जी व्यवस्था आहे, ती मतदारसंघाच्या मार्फतच उपलब्ध होत असते. म्हणून मतदारसंघांचं निवडणूक प्रक्रियेमध्ये खूप मोठं महत्त्व आहे. तर आमच्या भारतामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होतात. म्हणजे संपूर्ण भारतात लोकसभेची दर 5 वर्षांनी निवडणूक घेतली जाते. म्हणजे दर 5 वर्षाला लोकसभेसाठी विविध राजकीय पक्षाचे उमेदवार लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाण्यासाठी निवडणूक लढवत असतात. प्रत्येक राज्यात ही निवडणूक होते, राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये. ठीक आहे. तर एकूण आमच्या भारतामध्ये लोकसभेचे सार्वत्रिक निवडणुकीसाठी केंद्रशासित प्रदेश आणि घटक राज्य असे मिळून सध्या 543 मतदारसंघ आहेत. किती आहेत? 543. एकूण भारतातील मतदारसंघ किती आहेत? 543. तशी आमच्या संविधानामध्ये कमीत कमी 550 आणि जास्तीत जास्त 552 मतदार संघांची ही आकडेवारी दिलेली आहे. एकूण 550, सध्या किती आहेत? 543. म्हणजे आणखी किती वाढवता येतील? 550 पर्यंत मतदार संघांची निर्मिती करता येऊ शकते. आणखी गुंजाइश आहे, कारण आता सध्या फक्त आपण 543 मतदारसंघ निर्माण केलेले आहेत. 543 मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी निवडणुका होतात. म्हणजेच याचाच अर्थ लोकसभेमध्ये 543 लोकप्रतिनिधी सध्या लोकांनी निवडून दिलेले असे आहेत. म्हणजे आमच्या लोकसभेची लोकप्रतिनिधींची संख्या किती आहे? 543 अशी आहे. 543 पेक्षा जास्त म्हणजे 550 किंवा 552. 552 कोणत्या परिस्थितीमध्ये? समजा जर 550 मध्ये 2 अँग्लो इंडियन समाजाचे लोकप्रतिनिधी जर निवडून आले नाहीत तर ही संख्या 552 होऊ शकते. राष्ट्रपती 2 अँग्लो इंडियन समाजातील प्रतिनिधींची नियुक्ती करू शकतो. त्यांची निवड तर होऊ शकत नाही, झालेली नसते ना. त्यामुळे राष्ट्रपती काय करतात? त्यांची
नियुक्ती करतात. ठीक आहे, अशा पद्धतीनं 550 ते 552. पण सध्या किती आहेत मतदारसंघ? 543. जेवढे मतदारसंघ अस्तित्वात आहेत तेवढे लोकप्रतिनिधी असतात, तेवढे खासदार असतात. म्हणजे सध्या खासदार किती? 543. सध्या सभेतील लोकप्रतिनिधी किती? 543 आपले लोकप्रतिनिधी लोकसभेमध्ये आहेत. ठीक आहे, कारण प्रत्येक मतदारसंघ एका खासदाराला, एका लोकप्रतिनिधीला निवडून लोकसभेवर पाठवत असतो. मग हे जे मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाची पुनर्रचना करावी लागते कधी कधी. म्हणजे सुरुवातीला समजा 540 असतील कधी काळी मतदारसंघ, 540 लोकप्रतिनिधी लोकसभेमध्ये असतील, खासदार असतील. पुन्हा 541 झाली असेल ही संख्या मतदारसंघांची, 42 झाली असेल, आज 43 आहे. ही जी पुनर्रचना आहे, ही जी वाढ आहे, हा जो विकास आहे, हा जो बदल आहे, तो बदल करण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच आहे. पण निवडणूक आयोगामध्ये सुद्धा खास काम करणारी अशी एक समिती आहे जी मतदारसंघाची पुनर्रचना करते. नवे मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचा सर्वस्वी अधिकार या समितीला आहे. त्या समितीचं नाव आहे परिसीमन समिती. परिसीमन समिती, जी समिती मतदारसंघांची पुनर्रचना करीत असते. मतदारसंघ कसे निर्माण होतात? त्या त्या भौगोलिक परिस्थितीनुसार आणि त्या ठिकाणच्या लोकसंख्येनुसार हे मतदारसंघ निर्माण होत असतात. आणि अशी परिस्थिती निर्माण झाली की मतदारसंघ वाढवावे लागणार आहेत असं वाटलं तर परिसीमन समिती त्या संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास करून आवश्यकता लक्षात घेऊन त्या ठिकाणी मतदारसंघाची निर्मिती करण्याचं काम करीत असते. देखरेख करणं, निर्मिती करणं हे काम निवडणूक आयोगातल्या परिसीमन समितीचं आहे. या समितीला स्वतंत्रपणे दबावमुक्त असं काम करता यावं, कोणाच्याही दबावाला, प्रभावाला बळी न पडता ही समिती आपापल्या क्षेत्रामध्ये निर्णय घेण्यासाठी, मतदारसंघाची निर्मिती करण्यासाठी, त्याची पुनर्रचना करण्यासाठी हे काय आहे? स्वतंत्र आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचा अधिकार कोणाला आहे? परिसीमन समितीला. आणि सध्या आमच्या भारतामध्ये एकूण किती मतदारसंघ आहेत? 543 मतदारसंघ आहेत. म्हणजे लोकसभेमध्ये सध्या किती खासदार निवडून जाऊ शकतात? 543 खासदार निवडून जाऊ शकतात. पहा मुलांनो, आता पुढचा मुद्दा आपण बघूया. पण तत्पूर्वी तुमच्या पुस्तकात चौकटीमध्ये माहिती दिलेली आहे की आमच्या भारतामध्ये पहिल्यांदा गुप्त मतदान पद्धतीनं लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणूक कुठं झाली, मतदान कुठं झालं आणि ते मतदार कोण आहेत? बघा, 1951-52 मध्ये लोकसभेची स्वतंत्र भारतामध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली 51-52 मध्ये. आणि 25 ऑक्टोबर 1951 मध्ये, 25 ऑक्टोबर 1951 मध्ये आमच्या भारतात पहिल्यांदा निवडणुकीचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलं? हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशामध्ये पहिल्यांदा मतदान झालं. आणि अर्थातच ज्या ठिकाणी पहिल्यांदा या लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झालं त्या ठिकाणीच पहिला मतदार असणार आहे आपल्या देशाचा. आणि ते पहिले मतदार आहेत या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करणारे श्याम शरण नेगी. त्यांचं नाव आहे श्याम शरण नेगी. म्हणजे 25 ऑक्टोबर 1951 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या लोकसभेच्या सार्वत्रिक, त्यावेळी हिमाचल प्रदेशामध्ये पहिल्यांदा मतदान घेतलं गेलं आणि त्यात श्याम शरण नेगी हे पहिले
मतदार ठरले. म्हणजे भारताचा पहिला मतदार बनण्याचा बहुमान कुणाला मिळालेला आहे? श्यामशरण नेगी यांना. तसंही जगात पहिल्यांदा गुप्त मतदान घेतलं गेलं ते ऑस्ट्रेलिया या देशामध्ये. म्हणजे गुप्त मतदानाची जी पद्धत आहे ती ऑस्ट्रेलियामध्ये जन्माला आली. त्या ठिकाणी पहिल्यांदा तिचा अवलंब केला गेला 1856 मध्ये. आणि त्यानंतर जगभरात ज्या ज्या ठिकाणी प्रातिनिधिक अर्थातच अप्रत्यक्ष लोकशाही आहे त्या ठिकाणी गुप्त मतदानाच्या पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया घेतली जाते. आता आपण पुढे जाऊया, पुढचा मुद्दा पाहूया. मतदान प्रक्रिया कशी चालते? पहा, ही मतदान प्रक्रिया 8 टप्प्यामध्ये चालते. मी आत्ता म्हणाले याच्यावरती 2 गुणांसाठी टिपा लिहा येतो. मतदारसंघाच्या पुनर्रचनेवरती हे रिकाम्या जागची विधान असतील, 25 ऑक्टोबर 1951 असेल, किंवा श्यामशरण नेगी असतील, किंवा परिसीमन समिती. ही सगळी रिकाम्या जागची विधान आहेत मुलांना, हे लक्षात ठेवा. ही 4 विधान आहेत एकूण. 543 मतदारसंघ आहेत भारतामध्ये. परिसीमन समिती मतदारसंघाची पुनर्रचना करण्याचं काम करते, ती तिची जबाबदारी अधिकार आहे. आणि 25 ऑक्टोबर 1951 मध्ये भारतात पहिल्यांदा हिमाचल प्रदेशामध्ये निवडणुका घेण्यात आल्या. आणि श्यामशरण नेगी हे आमच्या स्वतंत्र भारतातले पहिले मतदार आहेत. ठीक आहे, तर 4 रिकाम्या जागा या ठिकाणी तयार होतात. आणि मतदारसंघाची पुनर्रचना याच्यावरती 2 गुणांसाठी टिपा लिहासारखा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता पुढे आपण मतदान प्रक्रिया चौकट पूर्ण करा, संकल्पना चित्र याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तक्ता पूर्ण करा, चौकट पूर्ण करा, मतदान प्रक्रिया समजावून सांगा. ठीक आहे, मी आत्ताच म्हणाले की आपल्या भारतातली मतदान प्रक्रिया ही 8 टप्प्यांमध्ये पार पडते. तर पहिला टप्पा काय आहे ते आपण बघूया विस्ताराने. पहा, पहिल्यांदा मतदान आहे, निवडणूक आहे म्हटल्यानंतर काय करावं लागतं? मतदार संघांची निश्चिती करावं लागतं. पहिलं काम काय असणार आहे? पहिला टप्पा मतदार संघांची निर्मिती. मतदारसंघाची निर्मिती केल्याशिवाय मतदान केंद्र, ज्याला आपण पोलिंग बूथ म्हणतो, त्याची निर्मिती करता येणार नाही. आधी मतदारसंघ ठरवून घ्यावे लागतील ना. मतदारसंघाची निर्मिती. तर मतदारसंघाची निर्मिती झालेली आहे. या मतदारसंघामध्ये मतदान करण्यासाठी मतदार लागतात. ज्यांचं नाव यादीत येईल मतदाराच्या त्यालाच मतदान करता येतं. त्यामुळे दुसरं काम काय करावं लागेल? हे काम कुणाचं आहे? हे काम आहे निवडणूक आयोगाचं. मग दुसरं काम आहे मतदान प्रक्रियेतलं मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर मतदार याद्यांची निश्चिती करावी लागते. दुसरी पायरी काय? मतदार याद्यांची निश्चिती. आपण हा मुद्दा पाहिलेला आहे मागच्या तासिकेला निवडणूक आयोगाच्या कार्यामध्ये. सविस्तर याविषयी माहिती पाहिली आपण. मतदार याद्यांची निश्चिती दर 5 वर्षाला का करावी लागते, पुनर्रचना कशी करावी लागते, तिची अद्ययावत कशा कराव्या लागतात मतदार याद्या. ठीक आहे, तर मतदारसंघाची निर्मिती झाली, मतदार याद्यांची निश्चिती झाली. यानंतर काय करावं लागेल? मतदार याद्या पण तयार झालेल्या आहेत. उमेदवारांचं नामांकन पत्र भरणं आणि त्याची छाननी करणं. उमेदवारी अर्जांची नामांकन म्हणजे अर्ज भरणं व छाननी चौकशी. मतदारसंघाची निर्मिती झाली, मतदार याद्यांची निर्मिती झाली. म्हणजे कोण यावेळेस त्या मतदारसंघामध्ये मतदान करू शकणार आहे, कोणाला मतदानाचा हक्क प्राप्त आहे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये. त्यानंतर राजकीय पक्ष त्या आपल्या उमेदवारांना तिकीट देतात, म्हणजे मान्यता देतात, आमच्या पक्षाकडून निवडणूक तुम्ही लढू शकता म्हणून. मग त्या उमेदवारांना
अर्ज भरावा लागतो, नामांकन करावं लागतं आणि मग निवडणूक आयोग त्यांनी भरलेल्या अर्जाची छाननी करीत असतो की सगळ्या नियमांचं अटींचं पालन यानं केलंय का, तसं दिसतंय का त्या अर्जामध्ये, अर्ज पूर्ण भरलेला आहे का, जी माहिती दिलेली आहे ती खरीखुरी दिलेली आहे का, या संदर्भामध्ये छाननी केली जाते. त्यानंतर निवडणुकीचा प्रचार. पुढची पायरी आहे निवडणूक प्रचार. प्रत्येक पक्ष आपले उमेदवार उभे करीत असतो. त्या उमेदवारांचा म्हणजेच त्या पक्षाचा प्रचारही त्या राजकीय पक्षाला करावा लागतो किंवा एखादा अपक्ष असेल तर त्याला आपला प्रचार करावा लागतो. मग घोषणापत्र असतील, जाहीरनामे असतील, विविध प्रकाराने प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेणं असेल, या अनेक प्रकारांनी निवडणूक प्रचार होतो. आमच्या पक्षाला, आपल्या पक्षाला जास्तीत जास्त मतदारांनी निवडून द्यावं, या ठिकाणी बहुमताने निवडून द्यावं, या ठिकाणी आपला पक्ष जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, त्याची माहिती व्हावी, ओळख व्हावी, या दृष्टिकोनातून प्रत्येक राजकीय पक्ष आणि उमेदवार हे अटीतटीचे प्रयत्न करीत असतात. निवडणूक प्रचार झाला की त्यानंतर प्रत्यक्ष मतदान. प्रत्यक्ष मतदानाचा त्या ठिकाणच्या तारखा ठरलेल्या असतात. टप्प्याटप्प्यांमध्ये या निवडणुका पूर्ण होतात, कारण खूप मोठा देश आहे, खूप मोठाले मतदारसंघ आहेत, खूप मोठी लोकसंख्या आहे. त्यामुळं संबंध देशभरात एकदाच निवडणुका घेणं थोडंसं अवघड काम आहे. म्हणून टप्प्याटप्प्याने निवडणुका घेतल्या जातात आणि त्या ठिकाणी निश्चित तारखानुसार हे प्रत्यक्ष मतदान होतं. मतदान झाल्यानंतरची पुढची प्रक्रिया मतमोजणी. मतमोजणी केली जाते. मतमोजणी झाल्यानंतर उशीरच नाही, कशासाठी? निवडणुकांचे निकाल जाहीर करणं, ज्याची सगळेजण वाट पाहत असतात. निवडणुकांचे निकाल जाहीर करणं. आता तुम्ही म्हणाल निकाल जाहीर झाल्यानंतर आणखी काय काम उरलं? कारण 8 टप्पे तसं आपण म्हणालो ना. हा झाला पहिला, हा झाला दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि हा 7वा. मग 8वा कुठला राहिला? निवडणुकी दरम्यान काही वाद होण्याची शक्यता असते. कुठं बोगस मतदान होतं, खोटे मतदार उभे केले जातात आणि मतदान होऊ शकतं. कुठं हिंसा घडू शकते, कुठं छळाने, बळाने, बळजबरीने मतदारांना मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान करण्यास मज्जाव केला जातो, त्यांना रोखलं जातं. अशा एनकेन प्रकारे काही वाद निर्माण होऊ शकतात आणि निवडणुकांच्या संदर्भातले जे कोणत्याही प्रकारचे वाद आहेत ते वाद सोडवण्याची संपूर्ण जबाबदारी कुणाची असते? निवडणूक आयोगाची. बरोबर आहे. मग त्या ठिकाणी परत निवडणुका घोषित करण्याचा अधिकार सुद्धा कुणाला आहे? निवडणूक आयोगाला आहे. म्हणून मतदानाच्या संदर्भातल्या वादांचं निरसन करणं हा काय असणार आहे? 8वा टप्पा. वादांचे निरसन करणे निवडणुकी संदर्भातल्या. निवडणुकी संदर्भातील वादांचे निरसन करणं, निर्णय देणं, त्या ठिकाणी निरसन करणं म्हणजे कुठला तरी. आणि हा आहे 8वा टप्पा. तर अशा पद्धतीने आपण 8 टप्पे या ठिकाणी पाहिलेले आहेत मतदान प्रक्रियेचे. या 8 टप्प्यातून ही मतदान प्रक्रिया मार्गक्रमण करते. हे 8 टप्पे पूर्ण केल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण झाली एखाद्या ठिकाणची असं म्हणू शकत नाहीत. पहिलं मतदारसंघाची निर्मिती, दुसरं मतदार याद्यांची निश्चिती, तिसरं उमेदवारी अर्ज नामांकन
आणि त्याची छाननी करणं, चौकशी करणं, चिकित्सा करणं, त्यानंतर या निवडणुकीचा प्रचार, प्रत्यक्ष मतदान, मग मतमोजणी होते. मतमोजणी झाल्यानंतर निवडणुकांचे निकाल जाहीर केले जातात, विजयी उमेदवार घोषित केले जातात आणि त्यानंतर निवडणुकीच्या संदर्भातले जर काही वाद निर्माण झालेले असतील तर त्या वादांचं निरसन करण्याचं काम निवडणूक आयोग करीत असतो. अशा पद्धतीनं 2 गुणांसाठी आपल्याला मतदान प्रक्रिया याच्यावरती जर प्रश्न विचारला गेला तर तो आपल्याला या पद्धतीने सोडवावा लागतो. पुढचा 3रा मुद्दा आज आपण घेणार आहोत तो आहे आचारसंहिता म्हणजे काय. आचार म्हणजे वर्तन, वागणूक, व्यवहार. आता ही आचारसंहिता कशाच्या अनुषंगाने, आपण प्रकरणच पाहतोय निवडणूक प्रक्रिया. त्या निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने असणारी वर्तनाची, व्यवहाराची, वागणुकीची नियमावली त्याला म्हणायचं आचारसंहिता. पहा, याच्यावरती सुद्धा 2 गुणांसाठी थोडक्यात उत्तरे लिहा किंवा टिपा लिहामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. टिपा लिहा किंवा थोडक्यात उत्तरे लिहा. टिपा लिहा असेल तर नुसतं निवडणूक आचारसंहिता असेल आणि जर थोडक्यात उत्तरे लिहायचं असेल तर निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय, या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. बघा, कोणतीही गोष्ट, कोणतीही क्रिया ही यशस्वी व्हायची असेल तर काही नियमांचं पालन करावं लागतं. साधा स्वयंपाकघरात स्वयंपाक करायचा असेल तरी नियमांचं पालन करावं लागतं, तरच वेळेत चविष्ट रुचकर असा स्वयंपाक होऊ शकतो. बरोबर आहे. कुठेही जा, शाळा असो, घर असो, आपण कुठं बाहेर जाओ, आपल्याला काही नियमांचं पालन करावं लागतं. रस्त्यावर सुद्धा आपल्याला नियमांचं पालन करावं लागतं, नाहीतर अपघात. बरोबर आहे. तसं निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगानं आचरणाचे, वागणुकीचे, वर्तनाचे, व्यवहाराचे काही नियम सांगितलेले असतात आणि त्या नियमांचं पालन सगळ्यांनाच करावं लागतं. मग हे नियम कशासाठी? निवडणुकीच्या संदर्भात, निवडणुकीच्या दरम्यान काही गैरप्रकार घडण्याची शक्यता असते. या गैरप्रकारांना आळा बसावा या संदर्भात उपाययोजना म्हणजे काय, निवडणूक आचार संहिता. गैरप्रकारांना आळा बसवण्यासाठी जी उपाययोजना केली जाते तिला काय म्हणायचं, निवडणूक आचार संहिता. हा अधिकार कुणाला आहे? निवडणुकीच्या संदर्भातले कायदे, नियम तयार करण्याचा. अर्थातच हा अधिकार कुणाला आहे? निवडणूक आयोगाला आहे. बरोबर आहे. ही आचारसंहिता जी आहे ही कुणाकुणासाठी बंधनकारक असते? ही आचारसंहिता हिचं कुणाकुणाला पालन करावं लागतं? मतदारांना करावं लागतं, उमेदवारांना करावं लागतं, राजकीय पक्षांना करावं लागतं आणि सर्वश्रेष्ठ अशी संस्था शासन संस्थेला सुद्धा या आचारसंहितेचं पालन करावं लागतं. तर आणि तरच ही निवडणूक प्रक्रिया खुली, न्याय आणि मुक्त व्हायला मदत होते. कारण आचारसंहिता निवडणूक आयोग कशासाठी निर्माण करतं, लागू करतं? तर निवडणुका या खुल्या वातावरणामध्ये, मुक्त वातावरणामध्ये, न्याय्य पद्धतीनं, निपक्षपातीपणाने पार पाडाव्यात. याच्यासाठी म्हणून या उपाययोजना केलेल्या असतात. ठीक आहे. आणि म्हणून ही जी आचारसंहिता आहे ती कोणाकोणासाठी बंधनकारक असते? मतदार, उमेदवार,
राजकीय पक्ष, शासन. प्रत्येकाने या आचारसंहितेचं पालन केलं तरच आणि तरच निवडणुका यशस्वीरित्या पार पडू शकतात. निवडणुकीच्या दरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांना, भ्रष्टाचाराला, वाईट प्रकारांना आळा बसवण्यासाठी म्हणूनच निवडणूक आयोगाने आचारसंहिता केलेली असते आणि तिचं पालन करणं प्रत्येकाला बंधनकारक असतं. आणि तिचं पालन केल्यामुळं काय होतं आणि निवडणूक आयोगाने याची आचारसंहिता ठरवल्यामुळं काय होतं तर निवडणुकीच्या संदर्भात जे मतदार आहेत ना या देशातले, जे सर्वसामान्य नागरिक आहेत ना या देशातले, आश्वस्त होत असतात. जास्तीत जास्त या निवडणूक प्रक्रियेवरचा, निवडणूक आयोगावरचा विश्वास त्यांचा वाढत जातो. आणि हे आपल्याला दिसतंय. जास्तीत जास्त ते आश्वस्त होतात आणि त्यांचा विश्वास वाढतो. आणि जर निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास वाढला, मतदार जास्तीत जास्त जर निवडणूक आयोगाच्या संदर्भात आश्वस्त झाले, तर साहजिकच लोकशाही सुदृढ होण्यास, बळकट होण्यास, तिची पाळंमुळं खोलवर रुजण्यास, ती आरोग्यवान होण्यास मदत होणारच आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी निवडणूक आयोग आचारसंहिता लागू करीत असतं. ही आचारसंहिता साधारणपणे निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यापासून त्या तारखेपर्यंत म्हणजे 21 दिवस अगोदर, ज्या दिवशी फलाना मतदारसंघामध्ये निवडणूक घेतली जाणार आहे त्याची तारीख घोषित झाली, त्याच्या आधी 21 दिवस ही आचारसंहिता निवडणूक आयोग, कोड ऑफ कंडक्ट असं त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, हे कोड ऑफ कंडक्ट लागू केले जातात त्या प्रदेशामध्ये. कशासाठी? कोणताही गैरप्रकार निवडणुकीच्या नावावर कोणाकडूनही होऊ नये. मग प्रचार कितीपर्यंत करू शकतो, कधीपासून करू शकतो, या संदर्भामध्ये पण नियम लागू केलेले असतात. 10च्या नंतर निवडणुकीचा प्रचार कोणत्याही स्वरूपात करता येत नाही आणि 7च्या आधी पण पहाटे निवडणुकीचा प्रचार कोणत्याही स्वरूपात कोणत्याही पक्षाला, उमेदवाराला, प्रतिनिधीला करता येत नाही. तसंच एखाद्या धार्मिक स्थळाचा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापर करता येत नाही. जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर सुद्धा निवडणुकीचा प्रचार करता येत नाही. कोणाच्याही भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीचा प्रचार, वक्तव्य, भाषण निवडणुकीच्या दरम्यान करता येत नाहीत. मिरवणुका असतील, घोषणा असतील, जाहीरनामे असतील, सभा असतील, भाषणं असतील, या सगळ्या संदर्भामध्ये कशा पद्धतीची वागणूक असावी, वर्तन असावं, या संदर्भात निवडणूक आयोग एक प्रकारची नियमावली, कायदेसंहिता लागू करीत असतं. तिलाच निवडणूक आचारसंहिता असं संबोधलं जातं, ज्याच्यामुळं निवडणूक प्रक्रिया ही खुल्या, मुक्त, न्याय्य, निपक्षपाती वातावरणामध्ये यशस्वीरित्या पार पडू शकते. तर पहा मुलांनो, आजच्या तासिकेला आपण 3 मुद्द्यांचा अभ्यास केला. गुणवान असे मुद्दे आहेत, मार्कवान असे मुद्दे आहेत. एक, मतदारसंघाची पुनर्रचना. दुसरं पाहिलं आपण संपूर्ण मतदान प्रक्रिया 8 टप्प्यांमध्ये कशी पार पाडली जाते. आणि तिसरं पाहिलं आपण निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय. ठीक आहे.